प्रेक्षकांनो, आज छोट्या बयोची मोठी स्वप्न छान दाखवलंय त्यांनी। सुरुवातीला आपण बघतोय सुमन विचार करत असते बयो घरी आली त्याचा आनंद आहे, पण त्या बहुल्याला कशाला दादाने घरात घुसवलं, तिचं लक्ष नसतं आणि शुभंकर येऊन दूध उतू जात असतं ते बंद करतात आणि म्हणतात कुठे लक्ष आहे तुझं सुमन। सुमन म्हणते दादा तू बयोला आणलंस ते बरं केलं रे, पण त्या बहुल्याला कशाला घेऊन आलास तू। शुभंकर म्हणतात अगं सुमन, मी बयोच्या काळजीपोटी हे सगळं केलं आणि आज भारती असते तर त्यांनी पण हाच निर्णय घेतला असता की नाही। तर आता ही सुमन म्हणते म्हणजे काय सांगायचं आहे तुला। आता ह्यांनी भारतीताईंचा आणि शुभंकरांचा पुन्हा एक प्रसंग दाखवलाय। तर जेव्हा भारतीताई जिवंत होत्या तेव्हा शुभंकरांनी त्यांना विचारलेलं असतं की एक विचारू का तुम्हाला भारती। भारतीताई त्यांना म्हणतात विचारा ना। भारतीताई त्यांना म्हणतात विचारा ना, परवानगी का मागताय त्यासाठी। शुभंकर म्हणतात तुम्ही बयोच्या बाबांचं सत्य तिच्यापासून का लपवताय। भारतीताई म्हणतात खरं तर मला बयोशी खोटं नाही बोलायचंय। बाप आणि लेकीमध्ये एक न तुटणारी नाळ असते, एक घट्ट नातं असतं त्यामध्ये, निसर्गानेच तसं बनवलंय ना। आणि बघा ना, मुलगी किती जरी मोठी झाली तरी आपला जीव आपल्या मुलीमध्ये अडकतोच ना। तेव्हा हे शुभंकर म्हणतात हे मात्र खरं आहे, माझा जीव सुद्धा इरा, आरव, बयो या तिघांमध्ये अडकलेलाच आहे, म्हणजे तिघही सारखेच आहेत माझ्यासाठी। आणि अपसुकच मी बयो आणि इराकडे जरा जास्तीच लक्ष देतो। तेव्हा या भारतीताई म्हणतात हो की नाही, काय आहे ना, आई मुलांना दूध पाजते पण बाप हे जबाबदारीचं ओझं वाहत असतो, म्हणून मुलीसाठी बाप हा नेहमी आदर्श असतो। मुलीचा विश्वास हा बापाच्या कर्तेपणावर असतो आणि म्हणूनच हे सत्य मला बयोपासून लपून ठेवायचं आहे। मला तिच्या मनात तिच्या बाबांबद्दल विष पसरवायचं नाहीये। कदाचित माझं चुकत असेल, पण मला असं वाटतं की तिच्या मनात तिच्या वडिलांची छबी एक सकारात्मक निर्माण झाली पाहिजे। आपण एका सुखी कुटुंबात जन्म घेतलाय असं तिला वाटलं पाहिजे, म्हणजे तिच्यासाठी हा दृष्टिकोन एकदम सकारात्मक असेल, हो की नाही। शुभंकर म्हणतात तुम्ही अगदी बरोबर बोलताय, खरं तर मी असा विचार कधीच केला नव्हता। मी तुम्हाला वचन देतो बयोच्या मनातला तिच्या बाबांचा जिव्हाळा मी कधीच कमी होऊ देणार नाही। प्रेक्षकांनो, भारतीताईंचं म्हणणं अगदी बरोबर होतं। कुठल्याही मुलीला आपल्या वडिलांची छबी ही चांगलीच असायला वाटते, पण तिच्या डोळ्यासमोर आज जे काही दिसतंय ना ते अगदी वेगळंच चित्र आहे। मला एवढंच म्हणायचंय की परिस्थिती कधी कधी अपवाद असते। तर शुभंकर म्हणतात हे बघ, सध्या त्या माणसाला आपण बयोपासून लांब नाही करू शकत आणि भारतीचा तुझा माझा विश्वास नाहीये त्या माणसावर, त्यामुळे मला हा निर्णय घ्यावाच लागला ग बयोच्या भल्यासाठी। सुमन म्हणते अरे दादा, तो कुठे पण राहिला ना तरी तो राक्षसच आहे, तो सगळ्यांची वाट लावे। शुभंकर म्हणतात बयोला सुखरूप ठेवण्यासाठी मी कुठल्याही राक्षसाचा सामना करायला तयार आहे। आणि प्रेक्षकांनो जरा सॉरी, जरा आज शब्द माझे मागे पुढे होत आहे कारण मला प्रचंड सर्दी झाली आहे, त्यामुळे मला जरा आज सांभाळून घ्या। तर पुढे आपण बघतोय गौतमी आणि रमाकांत बाहेर भेटलेत घराच्या आणि आता ही गौतमी म्हणते हा भिकारडा इथे कशाला आला। मग रमाकांत म्हणतो अरे हे सगळं त्या बयोचंच कारस्थान आहे। गौतमी म्हणते हे सगळं त्या बयोचं नाही, ते शुभंकरचं कारस्थान आहे। बयो त्याच्यापासून लांब जाते म्हटल्यावर तोच घेऊन आला असेल त्याला इथे। रमाकांत म्हणतो पण या बापलेकीचं प्रेम आपल्याला गोत्यात आणेल, त्या बौल्याला घरात ठेवू नका वहिनी काही झालं तरी। गौतमी म्हणते हो, त्याने दारू पिऊन धिंगाणा घातला आणि आपले नावच सांगितलं तर संपलो आपण, लक्षात ठेवा। रमाकांत म्हणतो नाही होणार काही। गौतम म्हणते हे सगळं तुमच्यामुळे झालंय भाऊजी। रमाकांत म्हणतो आतापर्यंत माझा माणूस मी आणला, आता तुम्ही कौतुक करत होते आधी माझं आणि आता मला दोष देताय का। गौतम म्हणते नाहीतर काय, तुम्ही त्याला नीट पढवलं असतं तर ही वेळच नसती आली ना। रमाकांत म्हणत असतो घडलं ते घडलं वहिनी, आता पुढे काय करायचं ते बघा, आता याला कसं हकलायचं ते बघा। आता गौतम म्हणते तुम्हाला जे करायचं ना ते करा, पण आता काही गडबड केली ना तर सोडणार नाही मी तुम्हाला। असो, आता रमाकांतला आलंय टेन्शन, पण पुढचा प्रसंग त्यांनी छानच दाखवलाय प्रेक्षकांनो, म्हणजे आज खरंच छान दाखवलंय त्यांनी। आता इरा बयोला खूप काही ऐकवते, इरा बयोला म्हणत असते काय ग एक खोटारडे, तुला सहानुभूती मिळवायची होती ना म्हणून इथून जायचं नाटक केलंस ना तू, अगं बाबाची काळजी घ्यायची म्हणून इथून निघून गेली होतीस ना। आता बयो म्हणते नाही ग मी मुद्दाम नाही केलं ग इरा। इरा म्हणते जाऊ दे, तू न नेहमीच असं करते, एक वेळेला आमच्याकडे भीक मागतेस आणि स्वतःच्या रस्त्यावरच्या बापाला पण घेऊन आलीस ना इकडे। बयो म्हणते तोंड सांभाळून बोल इरा, ते माझे बाबा आहेत। इरा म्हणते हो खरंच, स्वतःच्या बापाला बोललं तर तुला इतका त्रास झाला ना, त्यावेळेला मला किती त्रास झाला असेल याचा विचार केला का तू। तुझा बाप आहे ना तो दारुडा आहे। आता मात्र बयो चिडते आणि म्हणते बस कर इरा, आता एक शब्द बोलू नकोस। आता इरा तिच्यावरच ओरडते आणि म्हणते ओरडू नकोस, तू जे काही स्वप्न बघतेस ना डॉक्टर वगैरे होण्याची, पण तू मोलकरीणच राहणार आहेस। आता बाप आणि लेक मिळून माझ्या बाबांना लुटायचा प्लॅन करताय का, पण ते शक्य होणार नाही लक्षात ठेव। तेवढ्यात आता शुभंकर जोरात ओरडतात इरा, ते तिथेच असतात आणि त्यांनी पूर्ण बोलणं ऐकलंय, पण
त्यांनी असं बयोला आणि इराला दाखवलंच नाही की त्यांना सगळं ऐकू आलंय म्हणून. ते म्हणतात, अच्छा इरा तू इथेच होय, मी तुला घरभर शोधतोय. अगं काय बोलत होतीस? इरा म्हणते, ते काही नाही, मी ते जरा. शुभंकर म्हणतात, जा तुला सुमन बोलवतीये. आता इरा रागाने बघते बयोकडे आणि निघून जातात. बयोला ते विचारपूस करतात तिचे बाबा काय करताय काय नाही, आणि मग म्हणतात की हे बघ बयो, जरा त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल आपल्याला. त्यांना केव्हाही दारू वगैरे पिण्याची इच्छा होऊ शकते आणि घरात जर तुला कोणी काही बोललं तर नको लक्ष दिवसा बाळा. आता बयो विचारतेस त्यांना की बाबा तुम्ही इराचं बोलणं ऐकलं का? बाबा बसा ना तुम्ही इथे. हे बघा बयो म्हणते, बाबा हे बघा तिची चिडचिड होणं स्वाभाविक आहे, ती अशी चिडचिड करते आणि विसरून जाते, तुम्ही नका टेन्शन घेऊ, अशीच आहे ती, आम्ही बहिणी बहिणीत चालतच राहतं हे सगळं, तुम्ही आमच्या दोघी बहिणींमध्ये लक्ष नका देऊ. शुभंकर हा विषय वाढवत नाहीत बयो जवळ. तिला लगेच म्हणतात, त्यांच्याकडे कपडे आहे का की माझे देऊ? बयो म्हणते, नाही बाबा आहेत त्यांच्याकडे कपडे. शुभंकर म्हणतात ठीक आहे आणि निघून जातात. आता इरा गौतमीकडे जाते आणि चिडचिड करत म्हणते, काय ग मम्मा काय चाललंय आपल्या घरात? आपलं घर काय धर्मशाळा आहे का? कोणी येतं आणि घरात घुसतं. आता तो नवीन आलेला माणूस किती दिवस राहणार आहे आपल्या घरात? सुमन म्हणते, इरा बरोबर बोलतेय, कोण कुठला माणूस आपण त्याला ओळखत नाही आणि काही नाही, आणि आपण काय त्याला घरात ठेवायचं का? आता लगेच रमाकांत गौतमी तिच्याकडे बघायला लागतात. आता गौतमी म्हणते, सुमन तू बरी आहेस ना? तू चक्क इराची बाजू घेतीयस? रमाकांत लगेच उठतो आणि या सुमनला ताप बीप एका बघायला लागतो आणि म्हणतो, नाही बरी दिसते ही. सुमन म्हणते, अहो मी बरीच आहे हो, ताप बीप नाही आलाय मला. तो जो माणूस आलाय ना तो आपल्या डोक्याला ताप होईल, त्याला लवकर घराच्या बाहेर काढू असं म्हणते मी. रमाकांत म्हणतो, बरोबर बोलते सुमन. मग ही गौतमी म्हणते, वा रे वा, आज तर सूर्य पश्चिमेकडेच उगवलाय. चक्क ही सुमन इराच्या बाजूने बोलतीये. सुमन म्हणते, इरा अगदी बरोबर बोलतीये. आणि आता इरा सुद्धा सुमनकडे बघायला लागते. पण आता प्रेक्षकांनो पुढचा सीन थोडासा खटकेल तुम्हाला, पण ठीक आहे आपण जरा दुर्लक्ष करूया, कारण आजचा ओव्हरऑल भाग त्यांनी खरंच छान दाखवलाय. तर रमाकांतला त्या बहुल्याचा फोन आला आणि तो म्हणत असतो की मला ताबडतोब दारू आणून दे, तूच मला दारू आणून द्यायची. आता रमाकांत खरं तर सगळ्यांसमोर दाखवत नाहीये की त्याचा कॉल आहे. तो म्हणत असतो की मला जमणार नाही, मला जरा काम आहे. मग त्याला हे बहुले ब्लॅकमेल करतात आणि म्हणतात, हो का, मग मला इथून पळून पण जाता येतं, लक्षात ठेव. मग रमाकांत जरा वैतागतो आणि म्हणतो, थांबा आलोच मी तिकडे. आणि आता हा खुश होतो खूप बयोचे बाबा. आणि आता रमाकांत त्याला तिकडे नेऊन देतात दारू बाथरूमच्या मागच्या खिडकीतून. सुमनला आणि गौतमीला जरा डाऊट आलाय, पण आता बघा काय घडतंय ते. तर आता हे बहुले आंघोळ करत असतात. रमाकांत असा बाथरूमच्या बाहेरून येतो आणि आवाज देतो, ए बहुल्या हे घे, आणि आता लवकर लवकर पी रे, असं ते त्या बयोच्या बाबाला म्हणत असतात. आणि ते त्यांचे आभार मानतात आणि म्हणतात, बरं झालं इथे सगळ्या बाटल्या होत्या, माझीच बाटली नव्हती. रमाकांत म्हणतो, जरा लायकीत राहा, या घराची पायरी चढलायस तू, तुझी लायकी नाही आहे या घरात यायची सुद्धा. पण बहुले काय ते ॲडिक्टेड आहेत, त्यामुळे त्यांना कशाचंच भान नाही आहे प्रेक्षकांनो. खरं तर आपण मालिकांमधनं वाईट काही घेण्यापेक्षा चांगलं घेऊया. दारू ही किती वाईट असते, त्यामुळे सगळे संसार उद्ध्वस्त होतात असा आपण विचार करायला हरकत नाही आहे. पण हा अगदी बेस्ट सीन होता प्रेक्षकांनो. इराची चिडचिड अगदी स्वाभाविक आहे हे तुम्हाला या सीनवरनं कळेल. इरा खूप रडत असते. आता शुभंकर येतात आणि खूप छान समजवतात तिला. ते म्हणतात, इरा मगाशी तू बयोला जे बोललीस ना ते ऐकलंय बाळा मी. हे बघ तुझ्या मनातला बयोचा राग मी समजू शकतो. अगं मुळात ना हा राग नाहीये रे राजा, ती इन्सिक्युरिटी आहे आणि त्याला कारण ना तुझं वय आहे. पण एवढं कडू बोलणं खरंच गरजेचं आहे का ग इरा? इरा म्हणत असते, बाबा मी लहानपणापासून तुला शेअर करत आले आणि सगळ्याच वस्तू शेअर करत आले. कोण कुठला अनोळखी माणूस, रस्त्यावरचा माणूस आपल्या घरात येतो तिच्यामुळेच येतोय ना. तर आता शुभंकर म्हणतात, तिच्या बाबाला मी इथे आणलंय, तुला जो काही राग काढायचा आहे ना तो माझ्यावरती काढ बरं राग माझ्यावरती. मग आता इरा काहीच बोलत नाही. मग शुभंकर म्हणतात, अगं इरा हे बघ तुला माहिती नाही का बयो कुठल्या परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचली आहे. तिच्याकडे तुझ्यासारख्या सुखसोयी नव्हत्या. अगं छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिला किती लढावं लागलंय आयुष्यामध्ये. इरा म्हणते, अगं अरे बाबा मी चांगल्या घरात जन्माला आले, हे चूक माझी आहे का? शुभंकर म्हणतात, हे बघ राजा काय चूक आहे काय बरोबर आहे हे तुझ्या बाबांना पण कधी कधी नाही कळत ग. मला एवढंच कळतं की बाकीच्यांविषयी कशाला वाईट चिंतायचं आपण. तुझ्याकडे आहेत ना तुझे आई वडील, पण बयोकडे तर कोणीच नाही आहे. तुला जेव्हा वाटतं की आपलं मन मोकळं करावं तेव्हा तू कोणाजवळही मन मोकळं करू शकतेस, पण बयोकडे आहे का कोणी?
मी तुला असं नाही म्हणते की तिला सिंपती दाखव, दया दाखव, पण आपण तिच्यासाठी उभं तर राहू शकतो ना. तर आता इरा म्हणते, अरे पण माझा पण जगात एकच बाबा आहे ना. अरे बाबा, मी किती लहानपणापासून तुला शेअर करते तिच्यासोबत. ती जेव्हा केव्हा आली आहे ना आपल्यामध्ये, आपल्या सगळ्या कुटुंबामध्ये प्रॉब्लेमच आलेत. मला सांग, मी तुला कशासाठी शेअर करू? मला नाही शेअर करायचं आहे तुला. तू माझा आहे आणि फक्त माझाच राहणार. आता शुभंकरांना तिची पण अवस्था कळतीये, किती द्विधा मनस्थिती आहे बिचाऱ्यांची. आता शुभंकर म्हणतात की अरे राजा, माझ्यापासून तुला कोणीच दूर करू शकणार नाही आहे आणि तिला जवळ घेतात. खरं तर प्रेक्षकांनो, हा प्रॉब्लेम फक्त सावत्र आणि सख्यामधला नाही आहे, तर हा प्रॉब्लेम प्रत्येक भावंडाचा आहे. आता आमच्या घरात पण नेहमी भांडणं होतात. माझी मुलगी म्हणते तू माझी आई आहे, मुलगा म्हणतो तू माझी आई आहे. असं प्रत्येक घरामध्ये चित्र दिसतं. असो, तर आता हे बौले झुलत डुलत खाली आले आणि सुमनला म्हणतात तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. आता सुमन रागाने बघते त्यांच्याकडे आणि म्हणते, सुमन जरा चिडून बोलते, अरे मेल्या, तुला मी चांगलं ओळखते, तू राक्षस आहेस, राक्षस. मग ते म्हणतात मी राक्षस तर तू राक्षसीन. आता सुमन त्याला म्हणते तू दारू पिऊन आलायस आमच्या घरात. तेवढ्यात बयो येते आणि बयो त्यांना विचारते, झाली का बाबा तुमची आंघोळ? आता त्यांनी तोंडावर हात ठेवलेला असतो, पण बयो त्यांना विचारल्यानंतर त्यांना उत्तर तर द्यावंच लागेल ना. आणि ते झुलत डुलत उत्तर देतात, हो एकदम फ्रेश झालो मी. आणि बयोच्या लक्षात येतं. ती विचारते, बाबा तुम्ही दारू पिलात का? आता शुभंकरही ते ऐकतात आणि ते चिडतात, तुम्हाला कळत कसं नाही आहे? बयो तुमच्यासाठी एवढी झट्टी आहे आणि तुम्ही पुन्हा पुन्हा का दारू पिताय? आता बयो येते आणि म्हणते, ह्या अशा लोकांना घरात घेतलं ना तर वाटोळच होणार आहे. अशा सवयी वाईटच असतात. तर आता गौतमी बघते रागाने आणि आता ते विचारतात, कोणी दिली तुम्हाला दारू? आणि ह्या बौले रमाकांत एवढंच नाव घेतो आणि सगळेचे सगळे रमाकांतकडे बघायला लागतात. बिचारा रमाकांत, खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बाराना, आत्ताशी कुठे घरात आलाय आणि पुन्हा घरातून बाहेर जायची वेळ येईल. तर आता पुढे आपण पाहतोय यांनी प्रचंड धिंगाणा लावलाय. बयो म्हणत असते, बाबा आईवडिलांची काळजी घेणं हे मुलांचंच कर्तव्य आहे ना. शुभंकर म्हणतात, अगं पण तुला तुझं करिअर करायचं आणि हे सगळं करून तू कसं काय ही जबाबदारी सांभाळणार? बयो पुढे प्रश्न गंभीर आहे, पण आता बघूयात बयो त्या समस्येचं कसं निराकरण शोधते ते. प्रेक्षकांनो, आवर्जून माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरत जाऊ नका हो. आणि ज्यांनी कोणी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा.